घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की ऋषिकेश जानकी सगळे मिळून आईंना सांगतात की त्यांना प्रॉपर्टीचे पेपर्स भेटले आहेत आणि ते अडगळीच्या खोलीत ऐश्वर्याने लपून ठेवले होते। आता फक्त जानकीच्या आईला शोधायचं बाकी आहे आणि जर प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याच्या हाती लागले तर ती तिच्या आईला मारून टाकेल। त्यामुळे आपल्याला हे नाटक कंटिन्यू ठेवावं लागेल। आईला प्रश्न पडतो की आत्तापर्यंत कसं तरी नाना नसल्यामुळे हे निभावून निघालं, पण यानंतर करणं मुश्किल होईल। आणि ती तेही सांगते की ऐश्वर्या आज अडगळीच्या खोलीत काहीतरी शोधत होती, याचा अर्थ तिला समजला आहे की प्रॉपर्टीचे पेपर्स जागच्या जागी नाही आहेत। त्यामुळे ती आता शोधाशोध करणार आणि तिला अंदाज आला असणार की ते तुमच्याकडेच आहेत। त्यानंतर सगळेच जण सांगतात की आपल्याला जानकीच्या आईला शोधायचं असेल तर प्रॉपर्टीचे पेपर लपूनच ठेवावे लागतील। जानकी आईंकडे विनंती करतात की तुम्हाला माझ्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे, परंतु माझ्या आईला वाचवण्यासाठी तुमची ही मदत लागेल। त्यावरती तिची आई म्हणते, अगं तू घर जपण्यासाठी एवढे सगळे कष्ट घेतेस आणि मी इतकं पण नाही करू शकत का? इकडे ऐश्वर्या जी आहे प्रॉपर्टीचे पेपर देण्यासाठी जो माणूस येणार होता त्याला भेटण्यासाठी मंदिराच्या पाठीमागे येते। तो माणूस ॲज युजल मास्क घालून चेहरा लपून तिथे येतो आणि ऐश्वर्या त्याला सांगते की माझ्याकडे जे प्रॉपर्टीचे पेपर होते ते जिथे ठेवले होते तिथे नाही आहेत आणि ते चोरीला गेलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच देऊ शकणार नाही। त्यावरती तो माणूस खूप भडकतो आणि म्हणतो की तुला एक साधं कामही करता आलं नाही आणि मी तुला पैसे देणार होतो आणि तू आज मला प्रॉपर्टीचे पेपर, आणि जे लोक शब्द पाळत नाहीत त्यांचा मला खूप राग येतो असं म्हणून तो बंदूक बाहेर काढतो आणि जी गोळी आहे ती खूप जोरामध्ये झाडतो। ऐश्वर्याला वाटतं की ती मेली की काय। इकडे एक मुलगी जी आहे तिच्याकडे त्या लताबाई आहेत। जेव्हा लताबाईंना जाग येते तेव्हा ती मुलगी त्यांच्या समोर असते आणि लताबाई खूप घाबरून जातात। तेव्हा ती मुलगी त्यांना धीर देते आणि म्हणते, तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला काहीही करणार नाही आणि तुम्ही सुरक्षित आहात। पण लताबाई म्हणतात की त्या गुंडांनी मला किडनॅप केलं होतं आणि मी आता कुठे आहे? ती मुलगी विचारते की तुम्हाला कुठल्या गुंडांनी किडनॅप केलं होतं? तर ती सांगते की ऐश्वर्याच्या गुंडांनी, पण तिला ऐश्वर्या कोण आहे हेही माहिती नसतं आणि लताबाई तिला विनंती करतात की मला इथून जाऊ दे। पण त्यावर ती सांगते की तुम्ही घाबरू नका म्हणून पाणी द्यायला तिकडे जाते आणि पाणी आणून देते। पण लताबाई तो पाण्याचा ग्लास फेकून देतात आणि तो ग्लास फुटला जातो आणि लताबाई तिथून जायला निघतात तेवढ्यात तो जो पाण्याचा ग्लास फुटलेला असतो काचेचा असतो आणि त्यावरती लताबाईंचा पाय पडतो आणि त्यांच्या पायात काच घुसते। ती मुलगी त्यांना कसंबसं खाली बसवते आणि त्यांच्या पायामधनं तो काच बाहेर काढते। त्यांच्या पायातनं खूप रक्त वाहत असतं। ती मुलगी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते, तेवढ्यात ती जाऊन हळद घेऊन येते आणि त्यांच्या पायाला लावते आणि त्यांना म्हणते की तुमच्याप्रमाणे मी पण इथे अडकलेली आहे। इकडे त्या माणसाने गोळी झाडलेली असते, परंतु ती गोळी ऐश्वर्याला लागलेली नसते। तो माणूस म्हणतो की मरण्याच्या अगोदर मी शेवटची इच्छा विचारतो, पण इथे मी तुझी शेवटची इच्छा नाही विचारणार, तर माझी शेवटची इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्यानंतर मी तुला मारणार। त्यावर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर आणून दिल्यानंतर पण तुम्ही मला मारणार का? त्यावर तो म्हणतो, जर मी हो म्हटलं तर तू प्रॉपर्टीचे पेपर आणून देणार नाहीस का? त्यावर ती म्हणते की नाही, मी आणून देईन, तुम्ही काळजी करू नका। तो माणूस म्हणतो की रणदिवेंच्या प्रॉपर्टी मला हवी आहे आणि जानकी तुझ्यापेक्षा खूप हुशार निघाली। ऋषिकेश आणि जानकीने ते प्रॉपर्टीचे पेपर काढून घेतले। इकडे लताबाईंची ती मुलगी काळजी घेत असते आणि सांगते की मलाही काही गुंडांनी किडनॅप केलं होतं आणि ती विचारते लताबाई की ते गुंड कोण होते? त्यावर ती सांगते की कोणीतरी माणूस होता ज्याच्या तोंडावरती मास्क होता, त्याने मला इथे आणून सोडलं आणि त्यानंतर त्यांनी जे आहे बाहेरनं सगळ्या दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत। मी पण 7 दिवसांपासून इथेच अडकलेली आहे। मी मूळची याच गावची आहे, परंतु मी मुंबईला राहते। सध्या माझं काहीतरी काम होतं म्हणून मी मुळशीला आले होते आणि तेवढ्यातच या माणसाने माझं किडनॅप केलं आणि इथे आणून ठेवलं। त्याने किचनमध्ये सगळं सामान भरून ठेवलेलं आहे, चहापत्तीपासून खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी। त्यामुळे
त्याने बिनधास्तपणे मला इथे सोडून दिलेलं आहे आणि बाहेर जायला काहीच मार्ग नाही. इकडे जो आहे लताबाईंनाही त्याच माणसांनी किडनॅप केलं होतं ज्यांनी मास्क लावलेला होता. त्यामुळे त्या दोन्हीमध्ये एकच माणूस इन्व्हॉल्व आहे हे समजून येतं. पण त्या दोघींनाही माहिती नसतं की इथून बाहेर कसं जायचं आणि त्या दोघीच एकमेकींचा आधार असतात. त्या जी मुलगी आहे ती त्यांच्या समोर खूप ढसाढसा रडते आणि म्हणते की मलाही इथून बाहेर काढण्यासाठी मी खूप धडपड करत आहे, पण मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. इकडे ऐश्वर्या त्या माणसासमोर हात जोडून विनवण्या करत असते की मला मारू नका आणि मी रणदिवेंसोबत बदला घेण्यासाठी तुम्हाला ते प्रॉपर्टीचे पेपर आणून देईन. आणि ती सतत त्या माणसाला विचारत असते की रणदिवेची प्रॉपर्टी, कारण तिला जाणून घ्यायचं असतं की या माणसाचा हेतू नक्की काय आहे. कारण त्याला रणदिवेंच्या प्रॉपर्टीमध्ये इतका का इंटरेस्ट आहे ते तिला समजत नसतं आणि तो असा भेष बदलून का आलेला असतो हेही तिला समजत नाही. याचा अर्थ तो कुठली तरी जी मागची त्यांची बदला जो आहे तो घेत असेल का असाही शंका ऐश्वर्याला येते. परंतु तिला याच्याबद्दल काहीच खात्री नसते. ती त्याच्यासमोर हात जोडते आणि पाया पडते की प्लीज मला मारू नका. आणि यावरती तो म्हणतो की तू अशी कोंबड्यासारखी मारण्याच्या आधीच ओरडत आहेस, तर एवढी विनवण्या करत आहेस तर मी तुला माफ केलं असं समज. मी तुला मारणार नाही, परंतु तुला ते प्रॉपर्टीचे पेपर कसल्याही हालतीमध्ये मला आणून द्यावे लागतील. ऐश्वर्याला हे ऐकून धक्का बसतो की याला नेमकं काय हवं आहे रणदिवेंकडनं. इकडे ती विचार करत तिथून जात असते की हा माणूस म्हणत असतो की त्याला रणदिवेच्या प्रॉपर्टीमध्ये नाही तर जानकीमध्ये इंटरेस्ट आहे, जानकीच्या भूतकाळामध्ये. म्हणजे हा माणूस जानकीला नक्कीच ओळखतो आणि तिचा त्याला बदला घ्यायचा आहे की नेमकं काय हेही तिला समजत नसतं. तसंच ती चालत जात असते. तेवढ्यात तिला समोरून एक ऑटो निघून जातो आणि तेवढ्यात तिला घरामध्ये गेल्याचं आठवतं आणि तिची सासूबाई तिचं वेलकम करते आणि तिला बसवते आणि म्हणते तू डॉक्टरांकडे गेली होतीस का आणि डॉक्टर काय म्हणाले. पण ऐश्वर्या खूप विचारांमध्ये असते तर तिची सासूबाई विचारते तू बाळंतपणाचा विचार करत आहेस का. तसं असेल तर करू नको, कारण सगळं व्यवस्थित होईल आणि देवावरती विश्वास ठेव. हे चालू असताना तिथे अवंतिका येते आणि म्हणते की हे बघ, बाळासाठी आम्ही सगळी तयारी केलेली आहे. आत्ताच आम्हाला माहिती आहे की डोहाळे लागणार आणि त्यासाठी आम्ही चिंच, कैरी हे सगळ्या गोष्टी मागून घेतलेल्या आहेत. आणि तेवढ्यातच तिथे जानकीही येते आणि म्हणते की मीही बाळासाठीची तयारी केलेली आहे आणि मी माती आणलेली आहे. ऐश्वर्याला माती खायची तशीही सवयच आहे आणि ती हातामध्ये माती घेते आणि तिच्या तोंडात कोंबत असते. आणि तेवढ्यात तिला जाग येते. ती तिच्या विचारांमधनं बाहेर येते, कारण ती अजूनही रस्त्यात असते आणि तिला तो भास झालेला असतो की सगळे तिला त्रास देत आहेत. या विचारांमधनं ती बाहेर येते आणि घरी जायला निघते. ती घरी गेल्यानंतर सेमच घडतं. तिची सासूबाई सेम प्रकारे तिचं वेलकम करते. घरात आल्या ऐश्वर्या त्यांना विचारते की घरात बाकीचं कोणी नाही आहे का. त्यावर त्या सांगतात की सगळेच जण घरात आहेत, पण तुला नेमकं कोणाशी भेटायचं आहे. पण ऐश्वर्या म्हणते असं काही नाही, पण जानकी घरात नाही आहे. हे ऐकून तिला चांगलं वाटतं, कारण तीच आहे जी बदला घेत असते. बघूयात पुढे काय होणार.